जिल्हा परिषद गट क पदभरती प्रक्रियेत माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या जागांवर अन्य उमेदवारांना नियुक्त करण्याचा प्रयत्न केला जातोय। यासाठी जिल्हा परिषदेला दिलेले संदर्भ पत्र जाणीवपूर्वक लपवून ठेवलं असल्याचा आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं केलाय। हे अत्यंत गंभीर असून राखीव जागी माजी सैनिकांना स्थान मिळालं पाहिजे अशी मागणी करत त्यांनी आज जिल्हा परिषदेसमोर निदर्शनं केली। कोल्हापूर जिल्ह्यात आजी माजी सैनिक मोठ्या संख्येनं असूनही माजी सैनिकांच्या जागांवर अन्य उमेदवारांची भरती करण्यासाठी अधिकारी वर्गाचा संभाव्य आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि माजी सैनिकांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा अशी मागणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आली। शासनाच्या परिपत्रकानुसार माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या जागा रिक्त राहिल्यास त्या जागेचा अनुशेष 1 वर्षासाठी पुढे ढकलला जावा। तसंच माजी सैनिक उपलब्ध नसल्याबाबतचा दाखला सैनिक कल्याण विभागाकडून घेणं अनिवार्य आहे। त्यामुळे माजी सैनिकांसाठी असलेल्या राखीव जागा तात्काळ अनारक्षित करू नयेत। जिल्ह्यातील अधिकारी वर्गाचा संभाव्य आर्थिक व्यवहार आणि माजी सैनिकांना डावलण्याच्या प्रयत्नांची सखोल चौकशी करावी। शासनाच्या कार्यपद्धतीचं तंतोतंत पालन करून माजी सैनिकांना न्याय द्यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष रुपेश पाटील, विजय पाटील, BT पाटील, प्रकाश गुरव, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते।